सुधाकर बडगुजर यांची ठाकरेंच्या शिवसेनेतून हकालपट्टी झालेली आहे। कालच बडगुजर यांनी आपली नाराजी बोलून दाखवलेली होती, मात्र आता पक्षविरोधी वक्तव्य केल्यानं बडगुजर यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे। त्यांनी त्यांची नाराजी जाहीररित्या बोलून दाखवलेली होती आणि त्यासोबतच त्यांनी वक्तव्य केलेलं होतं की विलास शिंदेंसह 10 ते 12 जण नाराज आहेत। मात्र विलास शिंदे यांनी TV9 मराठीशी बोलत असताना आपण नाराज नसल्याचं सांगितलेलं आहे। हा संजय राऊत साहेबांचा आदरणीय प्रेस सुरू असताना दत्ताजी नाना गायकवाड यांना आलेले ते आमचे सहसंपर्क प्रमुख आहेत आणि पक्षातून सुधाकर बडगुजर यांची हकालपट्टी झालेली आहे। पक्षाविरोधी कारवाई करत असल्या कारणाने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब यांच्या आणि राऊत साहेबांच्या आदेशाने हकालपट्टी झालेली आहे। आमच्याकडे आदेश चालतो, आम्ही आमच्या पक्षप्रमुखाला प्रश्न विचारू शकत नाही। हकालपट्टी म्हणजे हकालपट्टी, विषय संपला। ठाकरेंच्या शिवसेनेची पत्रकार परिषद सुरू असतानाच राऊतांचा फोन आला आणि त्यावेळेला बडगुजर यांच्यावर हकालपट्टीची कारवाई करण्यात आली अशी माहिती देण्यात आलेली आहे। सुधाकर बडगुजर यांनी आपली नाराजी बोलून दाखवलेली होती। संघटनात्मक बदल ज्यावेळेला करण्यात आले त्यावेळेला विश्वासात घेतलं गेलं नाही अशा शब्दात बडगुजर यांनी आपली नाराजी काल बोलून दाखवलेली होती। जाहीरपणे त्यांनी हे वक्तव्य केलेलं होतं आणि त्याच्यानंतर आज त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे। पक्षविरोधी वक्तव्य केल्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचं सांगितलं जातंय। काही दिवसांपूर्वीच बडगुजर यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली होती। देवेंद्र फडणवीस हे नाशिकच्या दौऱ्यावर होते आणि त्यावेळेला बडगुजर यांनी त्यांची भेट घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात वेगळ्या चर्चांना आता सुरुवात झालेली होती की बडगुजर हे ठाकरेंच्या शिवसेनेची साथ सोडणार का अशा चर्चा तेव्हापासूनच सुरू झालेल्या होत्या। काल बडगुजर यांनी जाहीरपणे नाराजी बोलून दाखवली। आज त्यांच्या विरोधात कारवाई करण्यात आलेली आहे। तर सुधाकर बडगुजर म्हणजे नाशिकची शिवसेना नव्हे असं राऊतांनी म्हटलेलं आहे। एखाद्या व्यक्तीनं नाराजी व्यक्त केली म्हणजे फाटाफूट नाही। सुधाकर बडगुजर यांची ठाकरेंच्या शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे। अहंकार निर्माण झाल्यावर अधपतनाला सुरुवात होते असं राऊतांनी म्हटलंय। बडगुजर हे म्हणजे नाशिकची शिवसेना नाही, ते आमचे सहकारी आहे। एक लक्षात घ्या, ज्या क्षणी एखादी व्यक्ती काही निर्णय घेते त्यानंतर आम्ही बोलतो, या क्षणी ते शिवसेनेमध्ये आहेत। मीडियातून ज्या बातम्या येतात तसं नाही। एखाद दुसऱ्या व्यक्तीनं नाराजी व्यक्त केली म्हणजे संपूर्ण शिवसेनेमध्ये फाटाफूट आहे। व्यक्ती म्हणजे शिवसेना नाही। सगळं काही माझ्या मनाप्रमाणे होईल या भूमिकेत काही राजकीय लोक असतात किंवा कार्यकर्ते असतात, पण पक्ष हे संघटन असतं। पक्ष कोणाच्या मालकीचा नसतो।